श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 19. श्री लक्ष्मीनारायणाच्या संवादामधून आपण अधिक मास महात्म्य श्रवण करत आहात. अधिक मासामध्ये केलेलं पुण्यकर्म, स्नान, दान, जप, नामस्मरण, भगवान विष्णूंची पूजा, उपवास, व्रत, मौन व्रत या सर्व पुण्यकर्मांनी आपल्या पापांचा नाश होतो, आपल्या मनोकामना पूर्ण होतात. अधिक मासामध्ये यथाशक्ती ब्राह्मण देवाला जर दान दिलं, आपल्या घरी दारिद्र्य कधीच येणार नाही. गोदान शक्य नसेल, गाईचं नुसतं पूजन जरी अधिक मासात आपण केलं तरी देखील आपल्या सर्व पापांचा नाश होतो. अधिक मासामध्ये भुकेल्या तहानलेल्या प्राण्यांना जर आपण तृप्त केलं तर अक्षय असं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. कोणतंही दान करत असताना आपण भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आणि आपण हे दान त्यांनाच देत आहोत अशी मनात भावना ठेवायची. त्यामुळं पुरुषोत्तम भगवान नेहमीच आपल्यावर कृपा करतात. पाप, ताप, व्याधींचा नाश होतो. आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती नांदते. संतती संपत्तीचा लाभ होतो. यथाशक्ती केलेलं प्रत्येक दान हे श्रेष्ठच आहे. मात्र सर्वोच्च दान कुठलं? तर काही जण आपण अधिक मासामध्ये किंवा इतर कधीही भगवंताची भक्ती करून किंवा विविध पुण्यकर्म करून जे पुण्य कमवतो, इतरांचा उद्धार घडून आणण्याकरता काही जण या पुण्याचं दान करतात. हे दान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान आणि असा दाता याच्या दातृत्वाला तोड नाही. विप्रदास नावाच्या शूद्रानं अधिक मासातील आपल्या पुण्याईचं दान केल्यामुळं एका पिशाचाचा उद्धार झाला. जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो मुक्त झाला. हीच कथा आपण या अध्यायात ऐकणार आहात. श्री गणेशाय नमः. जय जयाजी श्री गुरु समर्था. भाविकांते मोक्षदाता. अनाथनाथा कृपावंता. करुणाकरा दीनबंधो. अगाध भक्तीचा महिमा. भक्तप्रिय सर्वोत्तमा. भक्तिवीण निरर्थक जन्मा. प्राणियांचा निर्धारे. या लागी भाव धरुण अंतरी. प्रचित घ्यावी शरीरी. आत्मप्रचित गुरुप्रचित वरी. शास्त्रप्रचित तिसरी जाणीजे. म्हणून दृष्टांती कथा भाग सत्य. स्वये बोलिला श्री अनंत. ही जाणीजे शास्त्रप्रचित. ऐका दृष्टांत दुसरा. भगवान विष्णू माता लक्ष्मीला विप्रदास ब्राह्मणाची कथा सांगू लागले. मेरू तळाची या ठाई जाण. शिवकांची नगरी विस्तीर्ण. ब्रह्मसमुदाय परिपूर्ण. अध्ययन घरोघरी. गोकर्णाचे पश्चिम दिशे. अपूर्व नगरी ते असे. शूद्र क्षेत्री सर्व धर्म वसे. वेद मार्गे वर्तती पै. वेद मर्यादा न उल्लंघती कोणी. ब्राह्मणा पूजिती वर्णतिन्ही. श्रोतस्मार्थ अवग्रहणी. सदाचारे ब्राह्मण वर्तती जे. गोकर्ण नावाच्या टेकडीजवळ शिवपुरी नावाचं एक गाव होतं. गाव अतिशय सुंदर होतं, रमणीय होतं. या गावामध्ये ब्राह्मण जास्त संख्येने राहत होते. त्यामुळं या गावात राहणारा प्रत्येकजण धर्माचं आचरण करत होता. एखादा जातीने क्षुद्र असला तरी ब्राह्मण लोकांच्या संगतीत राहून स्तोत्र, मंत्र, पूजापाठ अगदी नित्य नियमाने करत होते. शिवभक्तांचं हे गाव होतं. भगवान भोलेनाथांची सर्वजण मनोभावे भक्ती करत. अशा या नगरीमध्ये विप्रदास नावाचा एक शूद्र राहत होता. एका ब्राह्मणाच्या घरी तो सेवा चाकरी करत असे. त्याची पत्नी देखील अतिशय पतिव्रता अशी नारी होती, धर्माचं अनुकरण करणारी होती. ती देखील ब्राह्मणाच्याच घरी चाकरी करत असे. एकदा अधिक मास आला. अधिक मासाची सुवर्ण संधी साधून गावातील सर्व ब्राह्मण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करू लागले. शूद्राची जी पत्नी होती ती त्या शूद्राला म्हणजेच विप्रदासाला म्हणाली, संपूर्ण गाव पुण्यसंचय करत आहे, पवित्र स्नान करत आहे. अधिक मासाचं हे औचित्य साधून आपणही पवित्र स्नान करूया. आपल्याकडे धन नाही त्यामुळे आपण दान करू शकत नाही, मात्र पवित्र स्नान करून अधिक मासातील हे पुण्यकर्म आपण अवश्य करूया असं तिने आपल्या पतीला विनंती केली. ऐसे ऐकुणी उत्तर. द्रवले शूद्राचे अंतर. मग प्रार्थून या द्विजवर. निघाला सत्वर कुटुंबेसी. यात्रेचा समुदाय पातला. गोकर्ण क्षेत्राप्रती आला. पाहून तेथीच्या गंगाजळा. तटस्थ झाला समुदाय. गंगा पाहताच नयनी. तात्काळ पातका होय धुनी. समग्र जन स्नाना लागुनी. तै स्थानी उतरले. नित्य करीती स्नानदानास. यात्रा राहिली एक मास. विप्रासवे शूद्रही स्नानास. स्त्रिये सहित जातसे. ब्राह्मणांसोबत शूद्र पती पत्नी देखील गोकर्ण महाक्षेत्री गेले. नित्य स्नान विधी सारोनी. मग पुष्पबिल्वादी आणुनी.
नित्य पूजितसे शिवभवानी, भावार्थमनी आगळा. उभयता जाऊनी वनात, काष्टभारा आणि ती नित्य. त्याचा विक्रय करुणी सत्य, द्रव्य संचय करिताती. मौन्य न बोलती कवणासी, नक्त राहती उपवासी. सायंकाळी सारिती भोजनासी, नित्य नेमेसी वर्तत. ऐसे व्रत संपूर्ण एक मास, उभयता आचरली निर्दोष. पाप जळाले निःशेष, नाही लवलेश तिळभरी. रोज त्या ठिकाणी पवित्र स्नान करून भगवान शिवाची पुष्प बेलपत्रानं अभिषेक करून ते पूजा करत असे. उरलेल्या वेळेत जंगलामध्ये जाऊन लाकूड तोडून त्याची विक्री करून थोडाफार पैशांचा संचय त्यांनी केला. संपूर्ण महिनाभर अधिक मासाचं व्रत त्यांनी केलं. जमेल तेवढे उपवास केले, कधी संपूर्ण दिवस तर कधी एक वेळेला भोजन करून अशा पद्धतीने उपवास केले. मौन व्रताचं कधी कधी पालन केलं, ज्यामुळं त्यांच्या सर्व पापांचा नाश झाला. अधिक मास संपल्यानंतर मग त्यांनी उद्यापन केलं. महिनाभर त्या ठिकाणी जंगलामधून लाकूड तोडून जे पैसे जमवले, उद्यापनासाठी हे पैसे त्यांनी खर्च केले. यथायुक्त ब्राह्मण भोजन करीते झाले उद्यापन. त्रयची दशक अपूप अन्न केले अर्पण द्विजाते. मग शेवटी ते उभयता भोजनी बैसले तत्वता. घेऊन विप्रांची मंत्राक्षता, बिराड मार्गी चालले. तव नवल वर्तले तैक्षणी, रात्र झाली एक यामिनी. तव एक पिशाच मार्गस्थानी, उभा येऊन ठाकला. मनोभावे पारणे केल्यानंतर, अधिक मासाचं उद्यापन केल्यानंतर जमल तेवढं त्यांनी ब्राह्मणांना दान केलं, दक्षिणा दिली, संतुष्ट केलं आणि नंतर आपल्या पत्नीसह विप्रदास आणि त्याची पत्नी आपल्या गावाकडे येण्यासाठी निघाले. संध्याकाळची वेळ झाली होती. रस्त्याने जात असताना त्यांच्यासमोर अचानक एक भूत पिशाच उभा राहिला, जो अतिशय अक्राळ विक्राळ होता, भयंकर होता. विक्राळ वदन भयंकर, लंबबाहा विशाळ शरीर, मुख पसरोनी क्षुधातुर. धावला समोर ग्रासावया, तया ते पाहून उभयांनी. तटस्थ थेले तयास्थानी, तव दैव योगे करुणी. अपूर्व कहाणी पै झाली, पुण्य शरीरी शूद्र दंपत्य. पाहून पिशाच प्रेत, क्रूर भावना निरसून तेथ. झाला बोलता शूद्राते, म्हणे महापुरुषा तू कोण. येथे यावया काय कारण, मी तव क्षुधित पिशाच जाण. करावया भक्षण आलो तुम्हा, परी तव दर्शने समाधान. पावन झाले माझे मन, तू ते करिता संभाषण. वाटे पावन होईन मी, तरी कृपावंता दयानिधी. निरसी माझी भवव्याधी, देऊ निया पुण्य औषधी. भवभयव्याधी हरावी. कोणालाही भीती वाटेल असं त्या पिशाच्याचं रूप होतं आणि असा पिशाच्य विप्रदास आणि त्याच्या पत्नीसमोर उभा राहिला. विप्रदास आणि त्याची पत्नी यांनी अधिक मासामध्ये पवित्र स्नान केलं होतं. पुरुषोत्तम भगवान त्याचप्रमाणे भोलेनाथांची भक्ती केली होती, पूजा अर्चा केली होती. त्याचा परिणाम असा झाला, या दोघांचं तेज पाहून हा पिशाच आपली क्रूर भावना विसरून गेला आणि म्हणाला की आजपर्यंत मी या पर्वतामध्ये, जंगलामध्ये वर्षानुवर्षे हिंडत होतो, क्षुधातूर होतो म्हणजेच भुकेला होतो. तुम्हा दोघांना मी खाऊन टाकणार होतो, मात्र तुमच्या नुसत्या दर्शनानं माझ्या मनाचं समाधान झालं. तुम्ही कोणीतरी महापुरुष आहात. मला देखील या पिशाच योनीचा कंटाळा आला आहे. माझा उद्धार देखील, माझ्या पापांचा नाश देखील तुम्हीच करू शकता असं मला वाटतं. तेव्हा विप्रदास त्याला म्हणाला, ऐकून तयाचे उत्तर. शूद्र वदे तेव्हा प्रत्युत्तर, म्हणे तू पूर्वी होतासी थोर. ते सविस्तर निवेदी, कवन पापास्तव पाहे. पिशाच देह लाधला आहे, तो सांगे लवला आहे. पुढे उपाय विचारू. तेव्हा तो पिशाच आपला पूर्वीचा वृत्तांत त्याला सांगू लागला. पूर्वी मी एक अत्यंत बलाढ्य, शूर असा राजा होतो. सगळीकडे माझा दरारा होता. नुसत्या माझ्या नावानं शत्रू थरथरा कापत असे. असे राज्य करत असताना माझ्याकडून काही चुका झाल्या, काही अपराध घडले, ज्यामुळे अनेक पापकर्मांचा मी भागीदार झालो आणि त्याचाच तळतळाट समजा मला क्षयरोग झाला आणि मी मृत्यू पावलो. भरपूर माझ्याकडे द्रव्य असून, पैसा असून मी कधीच दानधर्म केला नाही, कधी मी तीर्थस्नान केलं नाही. यामुळं यमदूतांनी मला नरकामध्ये टाकले. नरक यातना मला सोसाव्या लागल्या. अनेक सहस्र वर्ष अशा पद्धतीनं यमयातना सोसल्यानंतर मला एक दिवस पिशाच योनीमध्ये टाकलं. पिशाच योनीमधील हाल अपेष्टा विचारू नका.
पिशाच हा कधीच संतुष्ट नसतो. तो नेहमीच भुकेला असतो, तहानलेला असतो. माझ्या अंगावर कपडे नाही, वृक्षावरतीच माझं घर. अशा या यातनांना देखील मी आता कंटाळलो आहे. तुझ्यासारख्या महापुरुषाचं माझं दर्शन झालं. आता तूच मला या यातनांमधून बाहेर काढ, माझ्या जीवनाचा उद्धार कर, असं पिशाच्य विप्रदास शूद्राला म्हणाला. एवढा उपकार करी, सुकृत बांधी आपुले पदरी, चुकवी माझी जन्म मरण फेरी, थोर उपकारी बुडेन मी. पिशाच्याची अशी करुणवाणी ऐकून शूद्राला दया आली. त्यानं आपल्या हातामध्ये थोडंसं पाणी घेतलं. विप्रदासानं आपल्या पत्नीसहित संपूर्ण महिनाभर अधिक मासाचं व्रत केलं होतं, स्नानाचं व्रत केलं होतं. या पिशाचाचा उद्धार करण्यासाठी आपल्या 7 दिवसांचं स्नानाचं जे व्रत आहे, त्याचं जे पुण्यफळ आहे, ते त्यानं पिशाच्याला पुण्यदान केलं. म्हणे महापुरुषा ऐक, तू तव कर्मपातकी देख, तू ते पाहुनी अधिक, दया माते उपजली, तरी 7 दिन स्नानाचे फळ, मी आचरी जो केवळ, मल महात्म्याचे निर्मळ, ते हे जळ असे पै. या 7 दिनाचे पुण्य करुण, तुझे पाप क्षाळन, तात्काळ जाई उद्धरुण. ऐसे म्हणून उदक सोडिले, ते उदक पडता प्रेत हस्ती, तेथे आश्चर्य झाले श्रोती. अवधारा हो परमप्रीती, महापातकी उद्धरला, तात्काळ दिव्य देह पावला, प्रेतभाव सर्व लोपला. तव अकस्मात देखिला, घंटारव स्वर्गीचा, दिव्य विमान स्वर्गाहून, तत्काळ उतरले तयक्षण. लखलखित देवगण, उभे येऊन ठाकले. पिशाच उद्धरला तत्काळ, विमानी बैसओनी गेला ते वेळ. नेत्री पाहते झाले सकळ, म्हणती धन्य फळस्नानाचे. विप्रदासाने आपल्या हातामध्ये उदक म्हणजेच पाणी घेतलं. आपल्या अधिक मासातील जे स्नानाचं व्रत आपण केलं, त्यातील 7 दिवसांचं जे पुण्यफळ आहे, ते त्यानं पिशाच्याला दान केलं. आणि हे उदक म्हणजेच पाणी पिशाच्यावर शिंपडताच पिशाच्याचा देह बदलून गेला. तो दिव्यदेही झाला. स्वर्गामधून एक विमान आलं आणि या पिशाच्याला ते घेऊन गेलं. अशा पद्धतीनं पिशाच्याच्या जीवनाचा उद्धार झाला. जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका झाली. स्वतःच्या पुण्याचं ज्यानं दान केलं आणि या पुण्याच्या दानामुळं एका पापी माणसाला म्हणजेच पिशाच्याचा ज्याने उद्धार केला, अशा विप्रदासाचं दातृत्व पाहून गोकर्ण या क्षेत्री सर्वांनी त्याचा जय जयकार केला. अधिक मासातील स्नान जो महिमा आहे, तो आपण सर्वांनी आत्ताच ऐकला. अधिक मासामध्ये नित्यनियमानं स्नान, दान, पूजा, जप, नामस्मरण आपण करावं. मौन व्रत पाळण्याचा प्रयत्न करा. जेवढे जमतील तेवढे उपवास करा. कुणी गरीब असेल, दरिद्री असेल किंवा दान करण्याची शक्ती नसेल, अशा वेळेला काय करायचं? पवित्र ठिकाणी आपल्याला जमलं तर स्नान करायला अवश्य जा. ते पण नाही जमलं, आपल्या घरीच आपण स्नान करताना भगवान पुरुषोत्तम यांचं नामस्मरण करा. अधिक मासातील तीर्थस्नानाचं पुण्य आपल्याला प्राप्त होईल. काही धन न लागता बहुत, फुकाचे पुण्य असे जोडत, या लागी साधावे हिताहित, हेची विहित सर्वदा, शेवट कोणी कोणाचे नाही, एकटे पडणे लागे प्रवाही, धनधान्य ते सर्वही राही, जेथील तेथेची, या लागी करा काढा काढी, साधा बापानो लवड सवडी, जेणे सुटे काळाची ओढी, ऐसे तातडी करावी. इति मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित 19 गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.